त्याची कोठडी संपते 6व्या गुन्ह्याची 3 दिवसांची. आज पुन्हा कोर्टात हजर केले जाते. आता त्याची प्रकरण एक 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 एवढी निघत आहेत आणि प्रत्येक प्रकरणाला मग कोर्टामध्ये जाऊन पोलीस कस्टडी मिळते. त्याची प्रत्येक प्रकरणाची चौकशी म्हटल्यानंतर पोलीस कस्टडी मिळणार. पूर्वी त्याच्या ऑफिस बॉयनं त्याचा भांडाफोड केला, तर यावेळेस पूर्ण काही आणखी व्हिडिओ समोर आणले, त्यामध्ये बरेच आपत्तीजनक व्हिडिओ पोलिसांचे ते आहे आता हे खरं आहे, पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या आणि पोलिसांनी नेटानं काम केलं पाहिजे आणि जे जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्या सगळ्यांना जे आहे कडक शिक्षा झाली पाहिजे. कारण खरं म्हणजे जे आहे ना, काही धार्मिक बाबा असतील ते चांगलेही काम करत असतील, पण या या एका अशा काही गोष्टींमुळे जे आहे ना संपूर्ण ते सगळेच बदनाम होतात, सगळेच बदनाम होतात. आणि त्यामुळे अशा ज्या प्रवृत्तीचे लोक असतील तर त्यांच्या बद्दल जे आहे पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी नंतर काय त्यांना जे काही त्यांना सजा झालेली आहे ती सजा दिली पाहिजे. नाशिक धर्मांतर प्रकरण, त्यात मुख्य आरोपी निदा खानी फरार आहे, परंतु ती सध्या आरोपीच्या संपर्कात असल्याची माहिती पॉलिटिक्स मधून समोर आली. माझं असं म्हणणं आहे की पोलीस आपलं काम करत आहेत. काही लोकांना अरेस्ट झालेला आहे. त्या डेटा TCS कंपनीची महाराष्ट्राची चौकशी सुरू आहे आणि जर चौकशी पोलिसांच्या हातात गेली की ते शेवटपर्यंत ते जाणार. तुमचं आमचं काम आणि मीडियाचं काम एवढंच आहे की याच्यामध्ये काही कंपनीचा दोष नाहीये. TCS कंपनी जी आहे अख्ख्या भारतात नव्हे अख्ख्या जगामध्ये आहे. आणि कोण कुठे काही काम करत असेल त्याच्यामुळे कंपनी बदनाम करणं हे बरोबर नाही. आणि म्हणून पोलिसांना त्यांचं काम करू द्या, पोलिसांनी ते कडक काम करावं. जे कोणी चुकीचं वागले असतील त्यांना पूर्ण शिक्षा करावी. पण लोकांनी उगीच TCS सारख्या कंपनीला बदनाम जास्ती करू नये. ठीक आहे. आणि जर ह्या कंपन्या जर गेल्या नाशकात तर दुसरी कंपनी निश्चितपणे येणार नाही. सगळ्यात टॉप कंपनी जी आहे TCS तीच आहे हिंदुस्थानामध्ये. आणि तुम्ही तिलाच एकदम बदनाम करून एकदम बंदच करून टाकायचे अशा पद्धतीने आपण वागता कामा नये. त्यातले काही लोक चुकीचे असतील त्यांना कडक शिक्षा करा. आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही. साहेब, राज्य 12 लाख जे महिला 12,915 महिला 12,915 महिला लाभार्थी अपात्र ठरल्यात. जवळजवळ 6,457 महिलांकडून 11 कोटींची रक्कम शासनाने वसूल केली. मग यात अनेक म्हणजे ज्या लाभार्थी नव्हते त्यांनी सुद्धा लाभ उचलले, काही पुरुषांच्या नावावर लाभ उचलले गेले. असं आहे ना की सरकार फार चांगल्या मनानं लोकांना गरिबांना मदत व्हावी म्हणून एखादी ज्यावेळेस योजना पुढे आणतं त्यावेळेस अशा काही लोक जे आहेत त्यांनी त्या योजनेचा बोजवारा उडवता कामा नये. जर तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं की एका घरामध्ये 2च महिलांना मिळेल, त्यांच्यामध्ये चार चाकी गाडी नको, अमुक नको, तमुक नको, त्यांचं उत्पन्न, त्यांचं घर, अशा अनेक अटी टाकलेल्या होत्या. तरी सुद्धा काही काही घरात 4 महिलांनी पैसे उचलले. आणि तर पुरुषांनी तर काय गडबडीत आणखी काय केल्या. स्वाभाविक आहे. हे जे काही चुकीचं आहे ते आपोआप पुढे येतं. कोण ना कोणतरी सांगतं त्याची चौकशी होते आणि मग ते जो काही त्रास होतो तो होतो. परंतु त्यामुळे जे आहे सरकारची काही चुकी नाही. सरकारने ते चांगल्या मनाने देऊ केलं आणि देत आहे. त्याचा गैरफायदा आपण उचलता कामा नये. किल्ला म्हणून काही दिवसांपूर्वी प्रचलित झाला. पोलिसांच्या अनेक ऍक्शन झाल्या. आता नाशिक जिल्हा भोंदूबाबांचा बाले किल्ला म्हणून प्रचलित होतोय. निफाडमध्ये देखील एका महेश गिरीवर कारवाई झाली. लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला. मी आज ऐकले ते तिकडे निफाडचं पण कोणाचं तरी पकडलेलं आहे. तर पोलिसांना चौकशी करू द्या डिटेल. मी पोलिसांना विचारतो नक्की काय आहे ते बघूया. परंतु 1-2 लोकांमुळे जे आहे आता नाशिक जे आहे पहिल्यापासून त्यांना आपण मंत्रभूमी
अनेक प्रकारचे जे आहेत तिथे कुंभमेळा, वेगवेगळ्या प्रकारचे फार त्र्यंबकेश्वरपासून नाशिक वेगवेगळे आखाडे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे साधू, संत सगळे जे राहतात. त्यामुळे सगळे काही बदनाम होतात असं मला काही वाटत नाही. हे असे काही मतदर्शन निघतात काही काही लोक ते काय कुठलं ते काय बाबा खरा खरा. आता लोकांनाही वाटतं ईशान्य काय मंदिर आहे. मंदिर म्हटल्यानंतर जातो माणूस बाहेर पडा. आम्हाला पण नेतात कुठं कुठे. साहेब तुम्ही या रस्त्याने आलात ना, चल ना जरा नारळ फोडा ना. तर आम्हाला काय माहिती. मी जातो नारळ फोडतो. तिथे कोणतरी बाबा असो. ते बाबाही फोटो काढतो आणि तुम्ही फोटो काढता. आता त्याला काय करायचं आहे? हं? पण त्याचा अर्थ ते सगळेच वाईट आहे अशातला भाग नाही. राजकारणामध्ये सुद्धा काही लोक असे वाईट निघतात. मीडियामध्ये सुद्धा निघतात. धार्मिक संस्थांमध्ये निघतात. मेडिकल प्रोफेशनमध्ये निघतात. शैक्षणिक प्रोफेशनमध्ये निघतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही काही वाईट गोष्टी निघतात. याचा अर्थ ते पूर्ण क्षेत्र बदनाम आहे असं मी मानत नाही आणि मानू नये. साहेब लागला आता अशोक दुसरा भोसले जो पुण्यात बाळूमामाचा अवतार सांगायचा त्याला अटक झाली आणि रुपाली ठोंबरे ज्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत त्यांचे फोटो त्यांच्याबरोबर व्हायरल झाले. मला मी तरी अजून काही ते ऐकलं नाही. हे दुसरं आणखी कोणी पुण्याचं काय प्रकरण. परंतु जे काय आता असेल तर पोलीस चौकशी करतील. मग पाहू. उद्धव ठाकरेंनी काल ट्विट प्रबुद्ध भारत ही एक मीडिया संस्था आहे. उद्धव ठाकरेंनी भेट घेतली असं ट्विट त्या प्रबुद्ध भारत मीडिया संस्थेने केलं त्याच्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आता यावर मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलंय की अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सवर त्याच्यावर आम्ही कारवाई करू. नाही लपून छपून भेटायचं कारण का मुख्यमंत्र्याला कुणीही विरोधी पक्ष नेता असेल पवार साहेब पण भेटायचे. तर पब्लिक अनेक वेळेला लोकांचं काम असतं आणि हे जे आहे सार्वजनिक क्षेत्रातले हे नेते आहेत पक्षाचे नेते आहेत. काही पॉलिसी असेल काही काम असेल काही अडचण असेल मुख्यमंत्र्यांनाच भेटणार ना आणखी कोणाला भेटणार. आणि त्याच्यामध्ये लपून छपून भेटायचं काय कारण आहे? ओपनली भेटतील. पण ते अशा रीतीने त्या बातम्यात पसरवण्याचं काही कारण नाही. तर मुंबईमध्ये रिक्षा चालकांना सक्ती करण्यात आलेली आहे. परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं की ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना आम्ही शिकवू. परंतु आता यावरून वाद धरू नये. बरोबर आहे ना. आता एवढं प्रचंड प्रमाणावर जे आहे हा वर्ग आहे की ज्यांना म्हणजे जो महाराष्ट्रातला नाही ते टॅक्सी चालवणारे रिक्षा चालवणारे किंवा इतर ठिकाणचे आणि दुर्दैवाने ते अजूनही बरोबर काही मराठी शिकले काही शिकले काही नाही शिकले. तर त्यावरून त्यांनी सांगितलं की ठीक आहे काय या लोकांना आता मराठी शिकवावं लागेल. काय काय तर काहीतरी एक योजना असतीलच ते. खरं म्हणजे माझं तर हे सगळं जे गाड्या ट्रक ड्रायव्हर अमुक तमुक PWD निष्ठा तेव्हा पण सांगतात की यांचे पण एक एक दोन दोन दिवसाचे हे घेतले कोर्स घेतले पाहिजे की डाव्या बाजूने कोणी चालायचं मधून कोणी चालायचं डिवायडरच्या बाजूने कोणी चालायचं. हे अनेक जे आहेत नियम जे आहेत ते नियम पाळतच नाही कोणी. तसंच या बाबतीत सुद्धा जे आहे आवश्यक तेवढं तरी मराठी जे आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे. आणि हे काय की आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात गुजराती बोलतात. तामिळनाडूमध्ये गेले तर तमिळ बोलतात. तसं इथे सुद्धा जे आहे कामापुरतं तरी ह्या लोकांनी जे आहे मराठी बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी तर सेम सांगतात ते अगदी बरोबर आहे. वाद करून काय मुद्दा का मिटणार नाही. ठीक आहे ना त्यांना दिवसाचा एखाद तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था निर्माण ते करता येईल आपल्याला. ते करूया ना. साहेब 40 वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रिंट करण्यात आलं होतं. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकांना शिवीगाळ केली. त्यावर आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची समज देऊन कान टोचले. सुचायलाच पाहिजे होते ना. त्या पद्धतीनं ते शिवीगाळ करतात, दमबाजी करतात. त्यामुळे सीएम साहेब सुद्धा त्यांनी सुद्धा त्यांना त्याच्या विरुद्ध नाराजी प्रकट केली. एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा त्यांना दम मारला. आणि पुस्तक वाचा. तो एक इतिहास आहे. त्यांना जो वाटतो की खरा इतिहास हा आहे.
तो मांडण्याचा प्रयत्न जे आहे त्या पुस्तकात केलेला आहे. आणि त्या पुस्तक छापून किती वर्ष झाले आणि त्याच्या हजार नाही लाखो प्रती गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे कोण कोण सरदार होते, कुठल्या कुठल्या समाजाचे होते, ते का लढत होते, कोणाविरुद्ध लढत होते. इकडे हिंदू होते तर इकडे मुसलमान लढत होते, शिवाजी महाराजांना सपोर्ट करत होते. कदाचित तिकडे हिंदू सपोर्ट करत होते मुघलांना. म्हणजे ही लढाई, त्यांचं म्हणणं होतं, ही लढाई दोन धर्माची नव्हती, ही लढाई अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी महाराजांनी शस्त्र हातात धरलेलं होतं. तर महाराजांच्या स्वतःच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान होते. त्यांची बॉडीगार्ड 3 नेहमी मुसलमान असायचे. त्यावेळेला रायगड बांधला आणि मंदिर बांधलं. तर जिजामातांनी सांगितलं आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मशीद कुठे आहे, ती मशीद समोरच बांधली महाराजांनी. तर अशा ज्या अनेक गोष्टीवरून त्यांचं म्हणणं आहे की नक्की महाराजांचा हेतू काय होता. आता असं आहे ना, हा अभ्यास करून इतिहासातून त्याचा निषेध करून मांडण्याचा मुद्दा आहे. त्याच्यावर बाकीच्याने असं बोलावं आणि दमबाजी करावी, वरवर नुसतं आपलं काहीतरी वाचवं, हे काही बरोबर नाही. आणि त्याचा बरोबर जे आहे एकनाथराव शिंदे यांनी जे आहे किंवा CM साहेबांनी कान टोचले ते बरोबर आहे. यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर घालते काही कार्यकर्ते. माझं म्हणणं आहे, कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण, मला असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते. मला आताही वाटतं की सुनेत्र त्यांना एक ना एक दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. अनेक जण, मायावती झाल्या, सुचिता कृपलानी झाल्या, जयललिता झाल्या, ममता दीदी झाल्या, महाराष्ट्रातून येथे राजस्थानमध्ये झाल्या, महाराष्ट्रात पण व्हायला पाहिजे. पण तुम्ही ज्या पद्धतीने बॅनर पोस्टर लावता त्यामुळे त्यांचं नुकसान होणार हे लक्षात ठेवा. कारण मग असंच होतं की मग अरे BJPचे लोक म्हणजे तुम्ही आमचं पद घ्यायला आलात का इकडं, तर उगीच काय आज काही वेळ आहे का, पद काही खाली आहे का. त्याच्यामुळे आपण ज्या जास्त काय म्हणतात निष्ठावंत आहोत ते दाखवण्याचा काही प्रयत्न करण्याची गरज नाही. त्यांना शुभेच्छा आपण देऊया की त्यांच्या हातून चांगलं काम होईल आणि राज्याचं नाही देशाचं नेतृत्व करण्यापर्यंत पुढे जाते. पण हे असं म्हटल्यामुळे जे आहे अनेक पक्षांना उगीच आपण दुखावतो आणि त्याचं नुकसान होतं, हे आमच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. साहेब, सोलापूर महानगरपालिका हद्दीमध्ये 4 ते 5 अल्पवयीन बालमाता आढळून आल्याची माहिती समोर आली. धक्कादायक. हे आहे काही ठिकाणी जे आहे राज्यामध्ये हे प्रकार होत आहेत आणि ते माहिती झाल्यानंतर ताबडतोब सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस सुद्धा त्याच्यावर कारवाई करतात. आणि राज्यातले देशात सुद्धा दुर्दैवाने अजूनही अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत असतात. तर त्या थांबवल्या पाहिजे. त्यासाठी समाजाने सुद्धा प्रयत्न करावा. शेवटचा प्रश्न घेतोय. आतापर्यंत कर्जमाफी देण्याचा आता विचार सध्या झाला आहे, तयारीत आहे सरकार, आणि 35 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. तर या संदर्भात काही माहिती. चांगली गोष्ट आहे ना. सतत आपण जे आहे पहिल्यांदा शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दिली, नंतर महात्मा फुले कर्जमुक्ती योजना दिली, आता अहिल्याबाईंच्या नावाने आपण देतो. ते खरंच आहे ना की एक तर जे आहेत जे आपण पिकवतो त्याला ते एक्सपोर्ट होत नाही आहेत, त्याला अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे भाव कोसळत आहेत. आणि शेतकऱ्याला हे जगवायलाच पाहिजे ना. शेतकरी जगला तर जग जगणार आहे. त्याच्यामुळे त्यांना मदत करायलाच पाहिजे, हे सरकारचं काम आहे. अनेक उद्योगधंद्यांना सुद्धा मदत करतातच ना बँका, सरकार वगैरे. अडचणीत आल्या तर मग ते OTS वगैरे अमुक तमुक करून ते एक प्रकारे मदतच जाते त्यांना. तसंच शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये मदत करायला पाहिजे. कारण पाणी आणि अन्न आणि हवा या 3 गोष्टी ज्या आहे माणसाला जीवनावश्यक आहेत. त्या सांभाळण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे.